नमस्कार स्वामी भक्त हो, स्वागत आहे तुमचं आपल्या सुप्रिया वाईब्सच्या यूट्यूब चॅनलमध्ये। महाराष्ट्रात 2026चा श्रावण महिना नेमका कधी सुरू होणार आहे, पहिला श्रावणी सोमवार कोणत्या तारखेला आहे आणि या चारही सोमवारी महादेवाच्या शिवलिंगावर कोणती शिवमूठ अर्पण करायची आहे, ही संपूर्ण माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा। चॅनलवर नवीन असाल तर सर्वप्रथम चॅनलला आपल्या सबस्क्राइब करा। नमस्कार भक्तांनो, भगवान महादेवांच्या भक्तासाठी वर्षातील सर्वात पवित्र महिन्यांपैकी एक म्हणजे श्रावण महिना। या महिन्यात महादेवाची पूजा, अभिषेक, नामस्मरण, उपवास आणि विशेषतः श्रावणी सोमवार मोठ्या श्रद्धेने पाळले जातात। महाराष्ट्रात या वर्षी म्हणजेच 2026 मध्ये श्रावण महिना गुरुवार 13 ऑगस्ट पासून सुरू होणार आहे आणि शुक्रवार 11 सप्टेंबरला संपणार आहे। आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे या चारही सोमवारी केली जाणारी एक विशेष परंपरा म्हणजे शिवमूठ अर्पण करणे। शिवमूठ म्हणजे महादेवाच्या शिवलिंगावर ठराविक धान्याची एक मूठ श्रद्धेने अर्पण करणे। महाराष्ट्रातील परंपरेनुसार श्रावणी सोमवारच्या पूजेमध्ये वेगवेगळ्या सोमवारी वेगवेगळे धान्य अर्पण केले जाते। चला तर मग जाणून घेऊयात। पहिला श्रावणी सोमवार तांदळाची शिवमूठ। 17 ऑगस्ट 2026 हा पहिला श्रावणी सोमवार असणार आहे। या दिवशी शिवलिंगावर आपल्याला तांदळाची शिवमूठ अर्पण करायची आहे। तांदूळ हे अन्नाचं आणि श्रद्धेचं प्रतीक मानलं जातं, म्हणून पहिल्या सोमवारी महादेवाची पूजा करून तांदळाची मूठ अर्पण करताना प्रार्थना करायची आहे, महादेवा, माझ्या घरात अन्नाची कमतरता कधीही कमी पडू देऊ नको, माझ्या कुटुंबावर तुझी सदैव कृपा राहू दे, अशी प्रार्थना करून शिवमूठ अर्पण करायची आहे। दुसरा श्रावणी सोमवार या दिवशी तुम्हाला तिळाची शिवमूठ अर्पण करायची आहे। 24 ऑगस्ट 2026 हा दुसरा श्रावणी सोमवार असणार आहे। तीळ हे धार्मिक पूजेमध्ये महत्त्वाचे मानले जातात। या दिवशी महादेवांची पूजा करून तिळाची मूठ अर्पण करताना मनातील नकारात्मकता दूर होण्यासाठी आणि मनाला शांतता मिळण्यासाठी प्रार्थना करायची आहे। तिसरा श्रावणी सोमवार या दिवशी तुम्हाला मुगाची शिवमूठ अर्पण करायची आहे। मूग हे धान्य सात्विक आहाराचा एक भाग मानले जाते। 31 ऑगस्ट 2026 रोजी तिसरा श्रावणी सोमवार असणार आहे। या दिवशी शिवमूठ अर्पण करताना व महादेवाची पूजा करताना घरातील सर्वांना आरोग्य, सुख, समाधान लाभावे अशी प्रार्थना करायची आहे। आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, शिवमूठ अर्पण करण्यामागे केवळ धान्य अर्पण करण्याची कृती नाही, तर त्यामागे अन्नाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याची भावना देखील आहे। आता चौथा आणि शेवटचा श्रावणी सोमवार या दिवशी तुम्हाला जवसाची शिवमूठ अर्पण करायची आहे। 7 सप्टेंबर 2026 रोजी चौथा श्रावणी सोमवार असणार आहे। या दिवशी चारही सोमवारची भक्ती पूर्ण झाल्याची भावना मनात ठेवून महादेवांसमोर प्रार्थना करायची, महादेवा, माझ्या कुटुंबावर तुझी कृपादृष्टी सदैव राहू दे, माझ्या मनातील भीती दूर कर, संकटांना सामोरं जाण्याची शक्ती मला दे आणि माझ्या हातून नेहमी चांगली कर्म घडू दे। आणि तुमच्या मनात जी काही भौतिक इच्छा असेल ती महादेवांसमोर मांडून ती शिवमूठ अर्पण करायची आहे। आता पाहूयात की शिवमूठ कोण वाहू शकतं। शिवमुठीची परंपरा विशेषतः विवाहित स्त्रियांमध्ये प्रचलित आहे। काही परंपरांमध्ये विवाहानंतर सलग काही वर्षे श्रावणी सोमवारी शिवमूठ वाहण्याची पद्धत सांगितली जाते। देवाकडे काही अर्पण करताना वस्तूपेक्षा भावना मोठी असते। तांदूळ असो, तीळ असो किंवा मूग, जवस असो, महादेवांच्या चरणी ते अर्पण करताना मनात श्रद्धा असू द्या। श्रावण महिना आपल्याला एक सुंदर गोष्ट शिकवतो, देवाकडे फक्त मागू नका, देवावर विश्वासही ठेवा। या श्रावणात महादेवाची पूजा करा, ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करा। शक्य असेल तेवढ्या गरजू व्यक्तींना तुमच्या ऐपतीप्रमाणे अन्नदान करा, प्राण्यांसाठी पाणी ठेवा, एखाद्याला मदत करा, कारण खरी शिवभक्ती फक्त मंदिरात दिसत नाही, तर ती आपल्या वागण्यातही दिसली पाहिजे। जर तुम्हीही यावर्षी चारही श्रावणी सोमवार श्रद्धेने पाळणार असाल तर कमेंटमध्ये मनापासून लिहा हर हर महादेव। आणि व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा, आपल्या सुप्रिया वाईब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। तोपर्यंत हर हर महादेव, ओम नमः शिवाय, श्री स्वामी समर्थ। धन्यवाद।